नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो मी फेसबुकला आणि इंस्टाला एका पोस्ट मध्ये टाकला होता. बऱ्याच जणांचे म्हणजे शक्यतो 99% लोकांचे उत्तर याच्याबद्दल चुकीचं होतं. तर तो प्रश्न कसा सोडवायचा हे आपण बघूया. बघा या सिम्प्लिफिकेशन मध्ये एक रूट दिले, रूट मध्ये पुन्हा रूट मध्ये दोन व्हॅल्यू दिल्यात आणि पुन्हा छेदामध्ये √3 दिले. मग सॉल्व्ह कसं करायचं बघा. पहिल्यांदा 81 चं स्क्वेअर रूट किती येतं 9 येतं. किती येतं 9. मग इथं आपण 9 लिहू बरं का. इथं 9 लिहू. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो 16 चं स्क्वेअर रूट काय येतं 4 येतं. किती येतं 4. मी इथं लिहिणार 4. पुन्हा आता हे √3, आता 3 चं स्क्वेअर रूट तर आपल्याला काढता येत नाही, मग तसंच राहू दे त्याला. पुन्हा 9 × 4 किती 36. मग 36 चं स्क्वेअर रूट किती असतं 6 असतं. 9 × 4 36. 36 चं स्क्वेअर रूट किती 6 असतं. म्हणजे आपण बाहेर किती येणार आपल्या आता 6 येणार. किती येणार 6. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्या गणिताचं उत्तर काय 6/√3. किंवा याला रॅशनलाइज करायचं असेल, याचा डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं असेल तर काय करायचं बघा. समजा 6/√3 आहे, याला √3 ने मल्टिप्लाय करायचं. √3/√3 ने मल्टिप्लाय करायचं, आपलं डिनॉमिनेटर रॅशनलाइज होऊन जाईल. बघा इंटू √3/√3. बघा √3/√3 ने मल्टिप्लाय केल्याने उत्तराला काहीच फरक पडत नाही का. √3 कटून एकच होत असतं बघा. मग आता विद्यार्थी मित्रांनो वरी काय आलं 6√3 आलं. वरी आलं 6√3. खाली √3 गुणिले √3 किती 3 आलं. √3 चा वर्ग किती असतो 3 असतो. 3 1 3, 3 2 6. फायनल आन्सर काय आलं 2√3. हे एक आन्सर आहे आणि हे सुद्धा आन्सर बरोबर आहे. धन्यवाद.